आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेल्या अनेक पदव्या आणि किताब तुम्ही ऐकले असतील. म्हणजे क्षत्रिय कुलावतंस असेल किंवा म्लेच्छक्षय दीक्षित असेल. पण शिवाजी महाराजांना चाफा म्हटल्याचं ऐकलंय का? त्यांच्याच दरबारी असलेले राजकवी भूषण म्हणतात, कुरम कमल कम धुज है कदम फूल, गौर है गुलाब राणा केतकी विराज है, पांडर पवार जूही सोहता है चंदावत, सरस बुंदेला सो चमेली साज बाज है, भूषण भनत मुच कुंद बड़ गुजर है, बघेले बसंत सब कुसुम समाज है. म्हणजे कछवाह वंशी जयपूरचे राजा कमळासारखे, कदंब राजे कदंब फुलासारखे आहे, गौर नावाचे राजे गुलाबासारखे, उदयपूरचे राणा हे केतकीच्या फुलासारखे, पवार वंशी क्षत्रिय हे पांडर म्हणजे कुंद फुलासारखे, चंदावत राजपूत जुही म्हणजेच जुई आहेत, बुंदेले हे फुललेली चमेली आहेत, गुजर वंशी क्षत्रिय जे आहेत ते मुचकुंद फुलासारखे. अशा पद्धतीने भारताचे हे जे सगळे राजे आहेत ते कुसुम समाज म्हणजे जणू फुलांचा ताटवा आहे. आणि औरंगजेब रूपी एक भ्रमर आहे, म्हणजे एक भुंगा आहे जो या सगळ्या फुलांमध्ये फिरतोय आणि त्यांचा रस घेतोय, त्यांना एक्सप्लॉइट करतोय. पण एके ठिकाणी रस शोषून घ्यायला हा भुंगा म्हणजे औरंगजेब अजिबात बसत नाही. लेई रस येत नको बैठ न सकता है, अली नवरंगजेब चंपा शिवराज है. म्हणजे औरंगजेब जरी भुंगा असला तरी छत्रपती शिवाजी महाराज हे चंपा म्हणजे चाफ्याचं फूल आहेत, त्यात कधीच कुठलाच भुंगा जात नाही.